आता ही जी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म जेव्हा रिपोर्ट देते तेव्हा त्या रिपोर्टबरोबर ते एक फिजिबिलिटी रिपोर्टसुद्धा देतात. आता फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणजे काय आपण डिटेलमध्ये नंतर बघणारच आहोत, पण आमच्या फायनान्सच्या टर्म्समध्ये जर का बोलायचं झालं की फिजिबिलिटी रिपोर्टचा अर्थ असा की तुमचं एक्झिस्टिंग स्ट्रक्चर डिमॉलिश करायचं आहे, त्या जागेवर नवीन स्ट्रक्चर उभं करायचं आहे. आता एक्झिस्टिंग स्ट्रक्चरमध्ये समजा 10,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे, तर नवीन स्ट्रक्चरमध्ये किती बांधकाम पॉसिबल होईल. एक आपण गृहीतक म्हणून अज्युम करू की 10,000च्या जागी 25,000चं बांधकाम नवीन होऊ शकणार आहे. तर 10,000च्या जागी 25,000चं नवीन बांधकाम होऊ शकणार आहे, तर याच्यातले मेंबर्सना किती द्यायचे आहेत. 10,000ला 10,000 द्यायचे आहेत का 10,000ला 15,000 द्यायचे आहेत. समजा 10,000ला 15,000 मेंबर्सना द्यायचे झाले तर विकण्यासाठी किती अवेलेबल आहेत. ॲडिशनल 10,000 स्क्वेअर फूट अवेलेबल आहेत. या ॲडिशनल 10,000 स्क्वेअर फूटमध्ये बांधकाम किती करायचं आहे तर 25,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचं आहे. ते पॉसिबल होणार आहे का, हा झाला तुमचा फिजिबिलिटी रिपोर्ट. जर का ते पॉसिबल होणार नसेल की 10,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम विकून जर का 25,000ची बिल्डिंग बांधता येणार नसेल तर मला 12,000 विकायला पाहिजेत. मला 12,000 जर का विकायला पाहिजेत याचा अर्थ मेंबरसाठी अवेलेबल कमी झाले. सो तुमचा मेंबर्सचा शेअरिंग कमी झाला. मेंबर्स उलटा विचार करतात. मेंबर्स विचार करतात की आम्हाला किती मिळणार आहेत तेवढे आम्हाला द्या, बाकीचे वरचे विकायचे तेवढे विका. नॉर्मली असं होत नाही. विकून तो जो बिल्डिंग बांधण्याचा जो काही खर्च आहे, विकसकाचा जो काही प्रॉफिट आहे, तो गेल्यानंतर जे काही स्क्वेअर फीट उरतात ते स्क्वेअर फीट तुम्हाला ॲज अ मेंबर्स दिले जातात. हा सगळा रिपोर्ट त्या फिजिबिलिटीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म देते. आणि ह्या रिपोर्टच्या बेसिसवर आता तुम्ही ठरवायचं आहे ॲज अ स्पेशल जनरल बॉडी मीटिंग की रिडेव्हलपमेंट करायचं आहे किंवा नाही. आता जर का तुम्ही असं ठरवलं की आता रिडेव्हलपमेंट करायचं आहे तर पुढचा प्रश्न येईल की कुठल्या बिल्डरच्या थ्रू करायचं. मग ते त्याच मीटिंगमध्ये अपॉइंट होणार का बिल्डर, तर नाही. आता तुमचं फक्त ठरलं आहे की रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि हे जे काही ठरलं आहे की तुमचं आता रिडेव्हलपमेंट करायचं आहे त्याच्यासाठी रेझोल्युशन पास व्हायला पाहिजे. आता रेझोल्युशन पास होताना सर्क्युलरमध्ये जे काही सांगितले त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. सर्क्युलरमध्ये सांगितलं आहे ज्या मोमेंटला ही स्पेशल जनरल बॉडी मीटिंगची नोटीस इश्यू होईल त्या मीटिंगच्या नोटीसप्रमाणे 2/3 मेंबर्स त्या मीटिंगला उपस्थित राहणं गरजेचं आहे. 2/3 मेंबर्स या मीटिंगला उपस्थित राहणं गरजेचं आहे. म्हणजे जर का 30 मेंबर्सची सोसायटी असेल तर कमीत कमी 20 मेंबर्स किंवा 21 मेंबर्स त्या मीटिंगला यायला पाहिजेत. 21 मेंबर त्या मीटिंगला आल्यानंतर जेव्हा केव्हा हा डिसिजन घ्यायची वेळ येईल की रिडेव्हलपमेंट करायचं आहे किंवा नाही, तेव्हा उपस्थित आहेत. समजा आपण गृहीत धरून चालू की 30 मेंबरच्या सोसायटीमध्ये मेंबर्स उपस्थित आहेत 21, तर या 21 मेंबर्सपैकी किती मेंबर्सचं वोटिंग गरजेचं आहे रिडेव्हलपमेंट करायचं आहे किंवा नाही. तर नॉर्मल केसमध्ये आपण 50% किंवा 75% अशा पद्धतीचे सोसायटीच्या बायलॉजप्रमाणे रेझोल्युशन्स पास करतो. पण ह्या पर्टिक्युलर केसमध्ये असं सांगितलेलं आहे की मीटिंगची उपस्थिती कमीत कमी 2/3 मेंबर्सची असली पाहिजे. पण जेव्हा रेझोल्युशन पास करायची वेळ येईल तेव्हा सोसायटीच्या टोटल सभासदांपैकी 51% टोटल सभासदांपैकी 51% वोटिंग त्या पद्धतीने झालं पाहिजे. ज्या फेवरमध्ये ते वोटिंग होईल त्या फेवरमध्ये तो डिसिजन होईल. याचा अर्थ असा की तुमच्या सोसायटीचे 30 मेंबर होते तर 30चे 51% होतात 16. 30चे अर्धे होतात 15 आणि एक जास्त 51साठी. सो 16 मेंबर्सनी वोटिंग करायला पाहिजे इन फेवर ऑर अगेन्स्ट दॅट रेझोल्युशन. ते जेव्हा पास होईल त्या पद्धतीने आता तुमचा डिसिजन झाला आहे की रिडेव्हलपमेंट करायचं आहे. आणि जेव्हा तुमचा रिडेव्हलपमेंट करायचा असा डिसिजन होईल तेव्हा मग तुम्हाला त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्मला सांगावं लागेल की आता आमचं ठरलं आहे की रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि आता आम्हाला बिल्डर आणून द्या. म्हणजे बिल्डर रेडी आहे म्हणून हे सगळं नाही करायचं. आता तुम्ही ठरवायचं की बिल्डर आणून द्या. आता बिल्डर आणून द्या म्हणजे आता परत तुम्हाला टेंडरिंग प्रोसेस करावी लागेल. तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुमच्या जमिनीचा तुकडा किती स्क्वेअर फीटचा आहे, किती एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे, तुमची रिक्वायरमेंट काय आहे. की आमची रिक्वायरमेंट अशी आहे की आम्हाला अशा पद्धतीने एवढे
फ्री एरिया एक्सपेक्टेड आहे, एवढा एवढा कॉर्पस एक्सपेक्टेड आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला टेंडर डॉक्युमेंट फ्लोट करावं लागेल. त्या टेंडर डॉक्युमेंटला वेगवेगळे प्रमोटर्स रिस्पॉन्ड करतील. ते तुमच्या ओळखीचे असतील किंवा डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंटमधनं थर्ड पार्टी येतील आणि ते आल्यानंतर ते तुम्हाला त्यांचं म्हणणं काय आहे, आता तुमचं म्हणणं तर कळलं, त्यांचं म्हणणं वेगळं असू शकतं. त्यांचं म्हणणं जे काय ते तुम्हाला प्रपोज करतील की तुमच्या लँड पार्सलप्रमाणे, पार्किंग रूल्सप्रमाणे, फिजिबिलिटीप्रमाणे आम्ही तुम्हाला एवढे पर्सेंटेज ऑफर करू शकतो. तुम्ही एवढे मागितलेले तर आम्ही एवढे देतो आहे, तुम्ही एवढा कॉर्पस मागितलेला तर आम्ही एवढा कॉर्पस देतो आहे, तुम्ही या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन मागितलेलं आम्ही या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन देतो आहे, या पद्धतीचे ॲम्युनिटीज देतो आहे, अशा नेचरचे प्रपोजल्स प्रमोटर्सकडनं येतील. आता हे प्रमोटर्सकडनं जेव्हा प्रपोजल्स येतात तेव्हा तुम्ही एक स्टँडर्डाइज रिक्वायरमेंटची लिस्ट द्यायला पाहिजे. कारण प्रमोटर्स त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचे रिक्वायरमेंट्स देतात, त्यांच्या ऑफर्स देतात. पण त्या ऑफर्स आपण वेगवेगळ्या प्रमोटर्सच्या एकत्र ठेवल्या तर आपल्याला कम्पॅरेटिव्ह होत नाहीत. सो ते कम्पॅरेटिव्ह होण्यासाठी तुम्हाला एक स्टँडर्डाइज रिक्वायरमेंट द्यायला पाहिजे की तुम्ही आम्हाला याच पद्धतीने द्या. तुम्ही याच पद्धतीने दिलात की प्रमोटर ए बी सी डी आपण सगळ्यांचे लाईनीत लावू शकतो. आता हे करताना एक अनुभव हा पण एक क्रायटेरिया असण्याची गरज असते की प्रमोटरला किती वर्षाचा अनुभव आहे. आणि प्रमोटरला किती वर्षाचा अनुभव आहे हे गृहीत धरताना तुम्ही टेंडरमध्ये खूप क्लिअरली हे देण्याची गरज आहे की ॲज अ प्रमोटर ऑर ॲज अ ग्रुप ऑफ प्रमोटर अनुभव किती आहे हे आम्हाला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काही प्रमोटर्स असे असतात की प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या कंपन्या काढतात, काही प्रमोटर्स असे असतात की ॲज अ ग्रुप ऑफ प्रमोटर्स ते एकत्र करतात. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर या पद्धतीने त्या प्रमोटरसाठी परत एकदा स्पेशल जनरल बॉडी मीटिंग व्हायला पाहिजे आणि त्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये प्रमोटरची अपॉइंटमेंट होऊन ती जी मीटिंग आहे ती रजिस्ट्रारच्या प्रेझेन्समध्ये इन कॅमेरा मीटिंग प्रोसेस होण्याची गरज असते. आता मी हे जे काही प्रोसेस डिस्कस केली ही सर्वच्या सर्व प्रोसेस 9 जुलै 2019च्या सर्क्युलरप्रमाणे डिस्कस केली. ज्या कुठल्या सोसायटीजना रिडेव्हलपमेंटला जायचं आहे त्यांनी हे 9 जुलै 2019चं सर्क्युलर महासेवाच्या वेबसाईटवर पण आहे, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पण आहे, गुगल केलं तरी पण मिळेल. हे सर्क्युलर तुम्ही डाउनलोड जरूर करा, ह्या सर्क्युलरला फॉलो करा आणि त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा आपण प्रमोटर आणतो, प्रमोटर आणून बाकी सगळ्या गोष्टी डिस्कस करतो आणि मग प्रमोटर म्हणतो आता मी तुमचं 79A प्रोसेस फॉलो करून देतो. मेजॉरिटी टाईम्स तेच होतं. सो ते न करता तुम्ही आधी ही प्रोसेस फॉलो करण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं एक सांगतो, जेव्हा केव्हा रिडेव्हलपमेंट करायची असते ना, सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा असतो तो असतो विश्वास, जो हाऊसिंग सोसायटीमध्ये अजिबात नसतो. जर का तुमच्या शेजारच्यावरच विश्वास नसेल तर जो प्रमोटर थर्ड पार्टी येणार आहे त्याच्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार. सो बऱ्याचशा गोष्टी विश्वासावर चालतात पण प्रोसेस फॉलो करून नंतर तो विश्वास करण्याची गरज आहे.